Hello friends, welcome back to my YouTube channel. I am Ashok Gaikwad here. Friends, today we are going to learn a fantastic piece of literature, a play from my English course book Standard 9th. It is a pure humorous play. Name of the topic is A Play. Friends, it is a story of King Chaupat and how he gave justice to the thieves of his kingdom. The play is full of humor and I am sure that you will enjoy it. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वीच्या इंग्रजी पुस्तकातील एक सुंदर असं नाटक की ज्याचं नाव आहे अ प्ले आपण शिकणार आहोत. फ्रेंड्स, बिफोर स्टार्टिंग अ प्ले, if you haven't subscribed my channel yet, please subscribe it. Friends, before starting the play, first of all, let us see the characters of the play. King Chaupat, first guard, second guard, disciple, fourth guard messenger, thief, merchant, bricklayer, mortar maker, potter, money lender, daughter, goldsmith, hangman, and sage. These are the characters of the play. Friends, let's start the play. Part 1. Scene first. A king's court. The court awaits the arrival of the king. Two guards are standing front right of the stage. मित्रांनो, प्रवेश पहिला त्या ठिकाणी दाखवलेला आहे. मग त्यामध्ये राजाचा दरबार दिसतोय आणि सर्व दरबारी राजाच्या आगमनाची वाट बघत आहेत. आणि अगदी स्टेजच्या उजव्या बाजूला समोर दोन पहारेकरी उभे त्या ठिकाणी दिसत आहेत. फर्स्ट गार्ड टू द सेकंड गार्ड, बी अलर्ट, द किंग इज अबाउट टू अराईव्ह. आणि मग पहिला पहारेकरी दुसऱ्या पहारेकऱ्यास म्हणतो की आता सावधान, महाराज लवकरच येत आहेत. सेकंड गार्ड, हू वॉन्ट्स टू बी अलर्ट, लाईफ सीम्स लाईक वन लॉंग स्लीप इन दिस लँड. I am at ease all day, though I am a guard. दुसरा पहारेकरी तो म्हणतो की कोणाला या ठिकाणी सावध व्हायचं आहे, कारण या राज्यामध्ये जीवन म्हणजे खूप लांब, खूप मोठी अशी झोप आहे आणि मी अगदी निवांत असतो. अगदी दिवसभर जरी मी पहारेकरी असलो तरी देखील मी अगदी निवांत असतो. फर्स्ट गार्ड, हाऊ बोरिंग, I wonder if some interesting drama will unfold at the court today. It would enliven the atmosphere. Unfold means घडणे and enliven means वातावरण अगदी उल्लसित होणे. आणि मग तो पहिला पहारेकरी पुन्हा एकदा म्हणतोय बघा की या ठिकाणचं जीवन किती कंटाळवाणं आहे आणि आज या दरबारामध्ये काही एखादं मजेशीर नाट्य घडेल का. आणि जर तसं झालं तर सगळं वातावरण अगदी उल्लसित होईल. सेकंड गार्ड, आय वुड बी इक्वली हॅपी इफ देअर वॉज नन. अँड दॅट टाइम एंटर द डिसिपल लुकिंग अराउंड. दुसरा पहारेकरी म्हणतोय की असं काही जर झालं नाही तर मला तितकाच आनंद होईल. आणि तेवढ्यात एक शिष्य सर्व दिशेला बघत बघत त्या ठिकाणी प्रवेश करतो. फर्स्ट गार्ड, हाल्ट, यू आर अ स्ट्रेंजर, गिव्ह युअर आयडेंटिटी. आणि मग तो शिष्य तिथं आल्या पहिला पहारेकरी त्याला लगेच थांबवतो आणि म्हणतो की थांब, तू आम्हाला या ठिकाणी परका दिसतोस, पहिल्यांदा तू तुझी ओळख सांग. Disciple, you are right. I am a visitor here.
a disciple of the wise sage from the Ghangor forest which lies to the east of your kingdom. मग शिष्य म्हणतोय बघा की बाबा रे, तुझं अगदी बरोबर आहे, कारण मी या ठिकाणी पाहुणाच आहे. तुमच्या राज्याच्या पूर्वेला जे घनघोर नावाचं जे मोठं अरण्य आहे, जंगल आहे, तेथील एका विद्वान अशा साधूचा मी शिष्य आहे. फर्स्ट गार्ड, व्हॉट ब्रिंग्स यू हिअर? मग बाबा रे, तू येथे का आला आहेस? डिसिपल, I have heard amazing stories about this kingdom of Andher Nagari and the great King Chaupat. I am especially impressed by the fact that everything in the market is sold at the same price. No complications. Complication means गोंधळ किंवा कोणत्याही प्रकारची कटकट. मग तो शिष्य त्याला सांगतोय बघा की मी आपल्या अंधेर नगरी आणि आपल्या राज्याचा एक महान असा हुशार असा राजा चौपट यांच्याविषयी मी अनेक आश्चर्यकारक गोष्टी ऐकलेल्या आहेत. आणि एक विशेष बाब म्हणजे येथील बाजारामध्ये प्रत्येक वस्तू एकाच किमतीला त्या ठिकाणी विकली जाते. आणि हे ऐकून मी तर अगदी आश्चर्यचकित झालो आहे, कारण कोणत्या प्रकारचा गोंधळ नाही, कुठलीही कटकट या ठिकाणी नाही. फर्स्ट गार्ड, यू हॅव हर्ड राईट. इन आवर लँड यू कॅन बाय द मोस्ट रिच अँड डिलेक्टेबल स्वीट्स फॉर द सेम प्राइस ॲज अन इक्वल मेजर ऑफ व्हेजिटेबल्स. टकासेर भजी, टकासेर खाजा. I am quite happy about it. It makes life easy. मग तो पारेकरी त्याला सांगतो की तुम्ही बरोबर ऐकले, अगदी अचूक असं तुम्ही आमच्याबद्दल ऐकले, कारण आमच्या राज्यामध्ये सर्वात महाग आणि स्वादिष्ट मिठाई अगदी त्याच मापाच्या भाजीच्या किमतीत मिळते. टकासेर भाजी, टकासेर खाजा. आणि तो पुढे म्हणतोय की आपण तर त्यामुळे खुश खूप आहोत, कारण यामुळे आयुष्य अगदी सोपं झालेलं आहे. डिसिपल, सो इट शुड. इट वुड बी अ गुड आयडिया टू सेटल इन दिस लँड, बट फर्स्ट आय वुड लाईक टू अटेंड द कोर्ट टुडे अँड पे माय रिस्पेक्ट्स टू द मायटी किंग चौपट. मग तो शिष्य पुढे म्हणतोय बघा की ते अगदी बरोबर आहे, आणि म्हणून याच राज्यामध्ये वास्तव्य करावं, इथे राहावं अशी माझी छान कल्पना आहे. परंतु मला अगोदर दरबारात हजर राहावं आणि आपला जो महाराज आहे चौपट महाराज यांना मला आदरपूर्वक मुजरा करावासा वाटतो, असं तो त्या ठिकाणी म्हणतो. सेकंड गार्ड, you may stand there pointing out with those people who are in a queue. Loud voice from backstage, here you people, here comes the most noble, most revered, most gracious, most learned King Chaupat of this vast kingdom. Make way for the king, bow to the royal monarch. King Chaupat arrives to the fanfare of bugles and drums and takes his place on the throne. मग दुसरा पारेकरी त्याला म्हणतोय बघा की त्या ठिकाणी जी रांग दिसते आहे, तुम्ही तिकडे त्या रांगेत उभ्या असलेल्या लोकांमध्ये तुम्ही जाऊन उभे राहा. आणि अगदी मग तेवढ्यात पडद्यामागून मोठ्या आवाजात त्या ठिकाणी गर्जना केली जाते की सर्वांनी काळजीपूर्वक ऐका. आपले अत्यंत थोर असे महान असे सर्वात आदरणीय पूजनीय अतिशय विद्वान अतिशय दयाळू आणि या विशाल राज्याचे राजे चौपट येत आहेत. हो, राजांना मार्ग मोकळा करून द्या आणि सर्वांनी राजांना मुजरा करा, अशा प्रकारची घोषणा त्या ठिकाणी दिली जाते. आणि मग बिगुल आणि ड्रमच्या आवाजात राजे चौपट त्या ठिकाणी प्रवेश करतात आणि सिंहासनावर विराजमान होतात. किंग,
लेट द कोर्ट बिगिन. मग महाराज लगेच आदेश देतात की दरबाराला सुरुवात करा. फोर्थ गार्ड मेसेंजर, द फर्स्ट कंप्लेनंट. आणि मग त्या ठिकाणी असणारा जो चौथा संदेशवाहक पहारेकरी आहे तो लगेच आवाज देतो की पहिला फिर्यादी. थीफ rushes forward and wails loudly, "Justice, O most great king, I beg for justice." आणि मग त्या ठिकाणी एक चोर अगदी धावत पुढे येतो आणि मोठमोठ्याने आक्रोश त्या ठिकाणी करू लागतो आणि म्हणतो की महाराज महाराज, मला न्याय हवा, मी न्यायाची तुमच्याकडे भीक मागतोय. किंग, अँड व्हॉट इज युअर कंप्लेंट. मग महाराज त्याला विचारतात की बाबा रे, तुझी काय तक्रार आहे. थीफ, इन दिस ग्रेट लँड ऑफ अंधेर नगरी माय फ्रेंड अँड आय हॅव बीन ट्रूली हार्ड वर्किंग ऑनेस्ट thieves. All these years we have been true to our profession, and what is our reward? Last night with great efforts we made a hole in the wall of a merchant's house. When all his family were away, my friend we peered through the hole into the house. When suddenly the wall collapsed, wails louder, and my friend was instantly killed. I have lost my only friend and partner. O king, it's the merchant's fault for living in a house with such weak walls. आणि मग तो चोर आपली तक्रार त्या ठिकाणी सांगतो की महाराज, मी आपल्या महान अशा अंधेर नगरीमध्ये मी आणि माझा मित्र आम्ही खरेखुरे कष्टाळू आहोत, आम्ही प्रामाणिक चोर आहोत आणि अनेक वर्षापासून आम्ही आमचा व्यवसाय अगदी इमानदारीने करीत आहोत. आणि आमच्या या इमानदारीचं आम्हाला फळ काय मिळालं महाराज, की जेव्हा आम्ही काल रात्री एका व्यापाऱ्याच्या घरातील सर्व लोक बाहेर गेलेले असताना आम्ही त्यांच्या घराच्या भिंतीला खूप कष्टाने मोठं भोग पाडलं. आणि मग त्यावेळेस माझा मित्र कथून घरामध्ये आत डोकावून पाहायला गेला आणि अगदी त्याच वेळेस त्या घराची भिंत अचानक कोसळली. आणि तो चोर मोठमोठ्याने रडू लागतो आणि सांगतो की महाराज, आणि त्या ठिकाणी माझा मित्र अगदी जागच्या जागीच भिंतीखाली दबून मेला. आणि अशा प्रकारे माझा एकुलता एक मित्र आणि माझ्या धंद्यातील हा माझा भागीदार पार्टनर मी आता गमावला आहे. म्हणून महाराज, की या व्यापाऱ्याने अशा प्रकारे कच्ची भिंत बांधून खूप मोठा गुन्हा त्या ठिकाणी केलेला आहे. आणि अशा या व्यापाऱ्याने अशा कच्च्या घरात राहणं योग्य नाही. म्हणजेच या ठिकाणी माझा जो मित्र एकुलता एक मित्र मी गमावला आहे, याला कारणीभूत फक्त तो व्यापारी आहे. किंग, फेच द मर्चंट ॲट वन्स, अ लाईफ फॉर लाईफ. द मर्चंट मस्ट बी हँग्ड. थर्ड गार्ड लिव्स अँड रिटर्न्स विथ द मर्चंट हू बोथ बिफोर द किंग. राजा चौपट यांनी अशा प्रकारे त्या चोराची हकीकत ऐकून घेतली आणि लगेच आदेश दिला की त्या व्यापाऱ्याला ताबडतोब शोधून आणा, प्राणासाठी प्राण. कारण या व्यापाऱ्याच्या हलगर्जीपणामुळेच आज एका चोराचा जीव त्या ठिकाणी गेला आणि म्हणून त्या व्यापाऱ्याला आता फाशी दिलीच पाहिजे असं महाराज त्या ठिकाणी घोषित करतात. आणि मग तिसरा पहारेकर लगेच जातो आणि व्यापाऱ्याला घेऊन येतो. व्यापारी त्या ठिकाणी येऊन महाराजांना मुजरा करतो. मर्चंट, मर्सी ओ नोबल किंग, आय हॅड नो इंटेन्शन ऑफ किलिंग these skilled professionals. It is not my fault that the wall of my house collapsed. My house has been recently built. It is the fault of the bricklayer who carelessly built such a weak wall. Bricklayer means गवंडी. मग तो व्यापारी त्या ठिकाणी महाराजांना स्पष्टीकरण देतो की महाराज, की माझ्यावरती कृपा करा. या कुशल अशा चोरांना
मारण्याचा माझा हेतू बिलकुल नव्हता आणि माझ्या घराची जी काही भिंत पडली आहे यात माझा बिलकुल दोष नाही, अजिबात माझा दोष नाही. कारण महाराज, माझ्या घराची भिंत बांधणारा जो गवंडी आहे त्याने अगदी निष्काळजीपणाने ती भिंत बांधलेली आहे, म्हणून यामध्ये त्या गवंड्याचा दोष आहे. किंग, ब्रिंग द केअरलेस ब्रिकलेअर इमिडिएटली, ही मस्ट हँग फॉर हिज फॉल्ट. आणि महाराज लगेच सांगतात की लवकर जा आणि त्या गवंड्याला पकडून या ठिकाणी लगेच घेऊन या. त्याला आता त्याच्या चुकीसाठी त्याला लगेच फाशी झालीच पाहिजे. सेकंड गार्ड लिव्स अँड रिटर्न्स विथ द ब्रिकलेअर. आणि मग दुसरा पहारेकरी झटपट जातो आणि गवंड्याला घेऊनच परत येतो. ब्रिकलेअर, ओ मोस्ट किंग लॉर्ड अँड किंग, kneeling to the king, have mercy, I beg you, don't send me to the gallows. I agree that I built the wall which collapsed and killed a man, but it was not due to my carelessness. The mortar which I used to lay the bricks was of very poor quality. There was too much of water mixed in it. It is entirely the mortar maker's fault. मग तो गवंडी महाराजांपुढे गुडघे टेकून महाराजाकडे याचना करतो की महाराज, माझ्यावरती दया करावी, मी आपल्याकडे भीक मागतो, मला सुळावर चढवू नका. कारण मी बांधलेली भिंत आणि त्या भिंतीमुळे एक माणूस मेला हे मला मान्य आहे, परंतु हे मात्र माझ्या निष्काळजीपणामुळे घडलेलं नाही. कारण भीत बांधण्यासाठी मी जो चुना वापरला आहे तो अगदी हलक्या प्रतीचा होता, त्यात खूप पाणी मिसळलेलं होतं आणि यामध्ये पूर्णपणे त्या चुना बनवणाऱ्याचा दोष आहे, यात माझी अजिबात चूक नाही. किंग, summon the mortar maker at once. He must pay with his life for his thoughtlessness. First guard exits and returns with the mortar maker, who rushes and throws himself before the king. मग महाराज लगेच सांगतात की त्या चुना बनवणाऱ्याला लगेच घेऊन या आणि त्याच्या अविचारीपणाची त्याला आता आपले प्राण देऊन किंमत त्याने मोजलीच पाहिजे. म्हणून मग पहिला पहारेकरी जातो आणि तो मॉर्टर मेकर, चुना बनवणारा जो असेल त्याला लगेच त्या ठिकाणी घेऊन येतो. आणि तो चुनेवाला मात्र अगदी धावतच येतो आणि महाराजांपुढे लोटांगण घालतो. फ्रेंड्स, वी विल स्टॉप हिअर. In next video, we will learn, we will enjoy the remaining play. Friends, thank you for watching my video. Thank you very much.